नमस्कार. जयलवजी. जय भीम मित्रांनो. मी नशपारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही रणभाऊसाठी यांची एक प्रसिद्ध कादंबरी वारणीचा वाघ हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा दुसरा भाग. रॉबर्ट साहेबांना आज कवायतीचा एक भव्य कार्यक्रम नियोजित केला होता. बडे बडे लष्करी अधिकारी मैदानावर हजर होते. सर्व फौज शिस्तीत उभी होती. घोडी जागच्या जागी टापा उचलून टाकीत होती. काही फुरफुरत होती, काही खिंकाळत होती. मैदान भरलं होतं. रॉबर्ट साहेब छाती काढून उभा होता. तो खूप गंभीर दिसत होता आणि त्यामुळेच अधिक क्रूर भासत होता. घोड्यावर सज्ज होऊन बसलेल्या सत्तूकडे त्याची नजर पुन्हा पुन्हा वळत होती. त्यांना आज खास हुकूम काढून सत्तूचा घोडा बदलला होता. सत्तूने तो नवा घोडा लगेच काबूत आणला होता. त्याच्या मांडीच्या जबर पकडीत ते तापट जनावर वांगरलं होतं. मीरनं आज खास पोशाख केला होता. त्याच्या गालावरचं हास्य मावळत नव्हतं. ती सत्तूकडे पाहत होती आणि गालातल्या गालात हसत होती. एखादा बडा हुद्देदार पुढे आला की ती त्याला अभिवादन करीत होती. ती हसरी, खेळकर, लढीवाळ मिरी सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. तिच्या मोहक हालचाली पाहण्यात काही जण दंग झाले होते, तर काही साहेब लोक मिरीचा हात आपला जन्म सफल झाल्याचं समाधान अनुभवित होते. काही कनिष्ठ अधिकारी बिचारे एका बाजूला उभे राहून मिरीकडे चोरून पाहत होते. मिरीचं सत्तूकडे पाहून गालात हसणं रॉबर्टला बोचत होतं. रॉबर्टमुळे सत्तू गंभीर झाला होता. आज आपल्याला काहीतरी दिव्य करावं लागणार, आपली कडक परीक्षा होणार असं त्याला मनोमन वाटत होतं. कदाचित आपला अपमानही होण्याचा संभव आहे याची जाणीव सत्तूला झालेली होती. त्यामुळे तो अधिक अस्वस्थ झाला होता. त्यानं आपली नजर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिरवली. मिरीच्या निर्मळ प्रेमळ चेहऱ्यावर त्याची नजर काही क्षण स्थिरावली. त्याला एकदम कुठून तरी धीर आल्यासारखं वाटलं. मनाची अस्वस्थता रोखरूख एकदम कमी झाली. त्याचं मन शौर्य गाजवायला सिद्ध झालं, उत्सुक झालं. रॉबर्ट साहेबांना हुकूम करताच कवायतीला आरंभ झाला. सैनिकांच्या तुकड्या शिस्तबद्ध कवायत करू लागल्या. सर्वत्र उत्साह भरला होता. बडे साहेब लोक दिमाखाने तो सोहळा पाहत होते. आनंदानं भरलेली मिरी घोडदळाच्या कवायती पाहायला उतावळी झाली होती. घोडदळ तयार झालं. घोडी फुरफुरू लागली. सत्तू बेभान झाला होता. त्याचं घोडं पिसाट झालं होतं. जेवढं दामटावं तेवढं ते वेगानं पळत होतं. त्याच्यावर नजर ठरत नव्हती आणि तसल्या घोड्यावर ताबा ठेवणारा सत्तू सर्वांना आगळा वाटत होता. इंग्रज अंमलदार चकित होऊन पाहत होते. सत्तूच्या अंगात जणू वारणेचं बळ संचारलं होतं. मिरी हर्षभरीत झाली होती, उतावीळ झाली होती. सत्तू सर्वश्रेष्ठ ठरावा, त्याचा पराभव होऊ नये, सर्वांनी त्याचा गौरव करावा, त्याची पाठ थोपटावी ही एकच भावना उरात घेऊन ती आपल्या सत्तूला पाहत होती. असं टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहन देण्यात ती दंग झाली होती. मध्येच ती गंभीर होत होती आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा हसत होती. आपलं मन या सत्तेभोवती का फिरत आहे असा विचार मनात येऊन ती अधिकच हसत होती. रॉबर्ट हुकुमापाठोपाठ हुकूम सोडित होता. त्याच्या हुकुमाप्रमाणे सर्व घोडी कवायत करत होती. त्या घोडगोंधळानं सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. रॉबर्ट ओरडला, दोन दोन घोड्यांनी मैदानाच्या शेवटच्या टोकापासून भरधाव वेगाने या टोकाला चालत यावं. चला. सर्व घोडी मैदानाच्या शेवटच्या टोकाला गेली आणि दोन दोनच्या गटाने दौडत येऊ लागली. काहींनी पळता पळता पाठीवरच्या स्वारांना फेकून दिलं आणि ती रिकामीच पळत होती. मध्येच रॉबर्ट सत्तूकडे वळला आणि एकदम आवाज सोडून म्हणाला, सत्तू भोसले आणि नारायण पवार यांनी आपली घोडी दौडवली. कोण जिंकता पाहूया. सत्तून आपला घोडा फिरून ठीक ठरावी जागी नेला. नारायण पवार हे तिथं घोड्यासह येऊन पोहोचला होता. दोघांनी एकाच वेळी आपापल्या घोड्यांना लगाम गाडून
घोडा मोकळं झालं आणि शेवाल्यासारखं सुसाट पळू लागलं. थोड्याच अवधीत नारायणचा घोडा मागं पडलं. सत्तू विजयी ठरला. सर्वांनी टाळ्या वाजून त्याचा विजय मान्य केला. मेरी टाळ्या वाजवीत सरळ सत्तूजवळ गेली. टाचा उंच करून तिने सत्तूच्या हातात हात दिला. रॉबर्ट भडकला. बंदुकीच्या गोळीसारखा पुढे घुसून ओरडला, सत्तू भोसले, हे लष्कर आहे. इथं लष्करी शिस्त आहे. तुझं वर्तन लष्करी शिस्तीला धरून नाही. काय चुकलं साहेब? सत्तून विचारलं. लगाम काढून घोडा पळवणं हा लष्करी शिस्तीत गुन्हा आहे, माहित आहे का? रॉबर्ट कडाला. मला घोडा लवकर आणायचं होतं, ते मी हार प्रयत्नानं आणलं. सत्तू उतरला. ही कवायत आहे साहेब. मला माहित आहे ही कवायत आहे ती, पण ही लष्कराची कवायत आहे. रॉबर्ट डोळे खिळगसला. आणि लष्कराची कवायत म्हणजे पोर खेळणावा. घोडा कसा पळावं ते मला माहित आहे. तू लगाम का काढलास? पण त्यात काही चुकलं असं मला वाटत नाही. सत्तूचा पारा चढू लागला. धावत्या घोड्याची लगाम काढणं हे बेशिस्तपणाचं आहे. आणि असलं बेशिस्त वर्तन फक्त लुटारूच करू शकतात. तुम्ही मराठी माणसं लुटारू शिस्तीची दुसऱ्यावर मात करू पाहता. साहेब! सत्तू पेटला. त्याचा चेहरा उघड झाला. वातावरण तंग झालं. सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात सत्तू म्हणाला, सवाल माझा एकट्याचा आहे, सर्व मराठी माणसांचा नाही. मराठी माणूस लुटारू नसतो. तो लुटारूंचा फडशा पाडतो, त्यांना नेस्तनाबूत करतो. या देशात मराठ्यांनी राज्य केलं आहे. त्याची स्वतंत्र अशी रणनीती आहे. तो माझा इतिहास मला ठाऊक आहे. लुटारू कोणते इतिहास ठरवणार आहे तोच सांगणार आहे. पण त्यावेळी मी बेशिस्त आणि तुम्ही शिस्तवाले, आपण दोघंही कुठं असू ते कुणीच सांगू शकणार नाही. हे तुझं बोलणंही लष्करी रिवाजाला धरून नाही. रॉबर्ट 2 पावलं मागं सरून ओरडला. एका मामूली शिपायानं असा मुजरपणा करणं, आपल्या वरिष्ठांचा असा अपमान करणं म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे. याची तुला कल्पना आहे का? मला मरणाची फिकीर नाही साहेब. सत्तू घोड्यावरून खाली उडी मारत घेतली. तो रॉबर्ट पुढे ताट भरून म्हणाला, तुम्हाला घोड्यांची फार माहिती आहे म्हणतो ना? मग तुम्हीच घोड्यावर बसा आणि माझ्या पुढं आपला घोडा आणा. माझं तुम्हाला आव्हान आहे, चला. असं बोलून सत्तू ताडकन पुन्हा आपल्या घोड्यावर बसला. संतापान त्यानं घोड्याचा लगाम उडून त्याला गरागरा फिरून 2 पायावर उभं केलं आणि रॉबर्ट पुढे नेलं. मेरी चकित झाली. सत्तूचा तो आवेश पाहून ती दिपली. तिचे निळे डोळे त्याची भरदार छातीत असणारी ती जबर हिंमत पाहत होते. बडे बडे अधिकारी दचकले. सत्तूचं ते आव्हान म्हणजे काही साहेबांना इंग्रज लोकांचा अपमान वाटत होता. काहींच्या वर्मी घाव बसला होता. सर्वांच्या नजरा रॉबर्टवर स्थिरावल्या होत्या. रॉबर्टवर बाका प्रसंग आला होता. तो मनातून सरकला. मेरी समोर सत्तूनं त्याला आव्हान दिलं होतं म्हणून तो अधिकच पेचात पडला होता. मेरीनं सत्तूवरची नजर काढून भरकन रॉबर्टकडे फेकली. तसा रॉबर्ट भानावरला पळवून त्यानं एका सैनिकाचा घोडा घेतला आणि सत्तूबरोबर तो मैदानाच्या शेवटच्या टोकाला निघाला. प्रकरण या थराला गेलं. तिथं हजर असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांपैकी काहींना वाटू लागलं रॉबर्ट निष्कारण हा प्रकरण चिघळवत आहे आणि आता सत्तूचं आव्हान स्वीकारलं. तेही काही बरोबर झालं नाही. इतर काही जणांना वाटू लागलं ठीक झालं, हा रॉबर्ट भलताच शेफारला आहे, पाहूया याची हिंमत. सत्तू व रॉबर्ट यांची घोडी दूर जाऊन उभी राहिली. साहेब लोक अस्वस्थ झाले. काहींना चेवाला. मिरी कावरी बावरी झाली. या आव्हानाचा शेवट कशात होईल या विचारानं तिला अस्वस्थ केलं. सत्तू व रॉबर्ट यांची घोडी दौडत येऊ लागली. त्यांच्या दौडीला मर्यादा नव्हती. त्यांच्या खुराखाली जमीन हदरत होती. वारा लाजला होता आणि ती घोडी पळत होती. अर्धे अंतर कापून झालं होतं. सत्तूनं एकाएकी आपल्या घोड्याला जोरात टाच दिली आणि त्याचा वेग वाढला. आणि हा म्हणता रॉबर्टच्या घोड्याला सत्तूच्या घोड्यानं मागं टाकलं. काही क्षणातच सत्तूनं रॉबर्टला कितीतरी मागं टाकलं. सत्तूनं मैदान मारलं. त्यानं घोड्यावरून खाली उडी टाकली
लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला. सत्तूचं कौतुक केलं. मेरी तर टाळ्या पिठी सत्तू पुढं लहान मुलाप्रमाणे नाचली. पाठीमागून रॉबर्ट आपल्या घोड्यावरून आला. तो भयंकर खवळला होता. आपला भयंकर अपमान झाला. आपण गारद झालो या विचारानं तो मनात चरफडत होता. मेरीच्या चेहऱ्यावरचा ओसंडणारा आनंद पाहून तर त्याच्या काळजाच्या ठिकऱ्याच उडाल्या. वेलस्ली साहेब पुढे झाला. त्यानं सत्तूची पाठ थोपटून रॉबर्टचा पराभव पदरात घेतला. अगदी हसत हसत त्यानं सत्तूचा विजय कबूल केला. प्रत्यक्ष वेलस्ली साहेबांनी सत्तूची पाठ थोपटल्याचं पाहून तर मेरीचा आनंद गगनात मावण्याचा झाला. रॉबर्टने एकही शब्द न बोलता मैदान सोडलं. तो दिवस मावळला. रात्रभर सत्तूला झोप लागली नाही. सकाळचाच तो तसाच उठला आणि अंगावर पोशाख चढू लागला. इतक्यात बाबा महाराला. सत्तू पुढे ऐटीत बसून तो म्हणाला, काल साहेबासने तुम्ही वारणीचं पाणी झकास दावलं, कोल्हापूर गाजवलं, दांडगा झपाटा राहा तुमचा. आमच्या मेरीबाईला भारी आनंद झालाय. खरं आहे, सत्तू उदासपणे म्हणा. पण बाबा, मला मुळीच आनंद झालेला नाही. माझ्या काळजात एक भयंकर बोचणी लागलेली आहे. पर का? बाबा विसरलेल्या मांजरीसारखे डोळे करून उरकला. बाबा, हे साहेब लोक राज्यकर्ते आहेत. त्यांच्या हाती हत्यार आहेत. मी त्यांचा ताबेदार नोकर. मी त्यांच्याशी वैर करून इथं नाही राहू शकणार. रॉबर्ट सारख्या लोकांना लष्करात गुलाम माणसं हवे असतात. माझ्यासारख्या माणसांची त्यांना गरज नसते. मी त्यांना पचणार नाही. म्हणजे? बाबांनी विचारलं. सत्तू हसून विचारला. अजून काहीच ठरलेलं नाही, पण काहीतरी ठरवणार आहे. बरं, पण एकदा येऊन जा असं मीरबाईचं सांगावं आहे. बाबा म्हणाला. मेरीला सांग, वेळ मिळाला की येतोय. पण तिला म्हणावं, या लष्करात मी सेनापती होऊ शकणार नाही. काल रॉबर्टनं माझा अपमान केला. मी स्वतःला सावरलं म्हणून. नाहीतर मी त्याला घोड्याच्या टापाखाली तुडून मारला असता आणि स्वतःही मरण पत्करलं असतं. बाबा निघून गेला. सत्तू उगीच पाय नेतील तिकडे चालू लागला. त्याच्या मस्तकात काल पेटलेला वनवा अजून शांत झाला नव्हता. तो पुन्हा भडकला. तो विचार करीत होता, आज नोकरीवर जावं का? तिथं रॉबर्ट भेटणार, त्याचं तोंड पाहावं लागणार, त्याला सलाम करणं भाग पडणार. तो एकही संधी वाया जाऊ देणार नाही. पावलोपावली तो आपला छळ करणार, अपमान करणार. आपल्याला एकतर अपमानाचे घोट घेत बसावं लागणार, नाहीतर नाहीतर एखाद्या भयंकर मार्गाचा अवलंब करून मारावा लागणार. त्यापेक्षा आज नोकरीवरच जाऊ नये. पण मग उद्या किती दिवस मी अशी मानहानी सहन करू? मी मुळीच मानहानी सहन करणार नाही. मला या नोकरीचीच गरज नाही. पोट, माझं पोट मी कुठेही भरीन. मी माझ्या गावी जाईन, तुमच्यात कष्ट करीन. एक आई जगवणं अवघड नाही. लाथ मारीन तिथं पाणी काढीन. मी नरबच्चा आहे. सत्तून जमिनीवर पाया पडला आणि घराकडे फिरला. छातीकडून लष्करी ठिक्यात पावलं टाकीत तो मुख्य कचेरीच्या दिशेने चालू लागला. कवायतीच्या मैदानाजवळ येताच सत्तू मुख्य कचेरीच्या रस्त्याला वळला. त्याचवेळी बाबांनी त्याला पाहिलं. धावत जाऊन सत्तूला आडवीत बाबा म्हणाला, दादा, कुठे निघाला? नोकरीचा राजीनामा देऊन येतो, सत्तू म्हणाला. बाबा गाय करत म्हणाला, नका नका, असं काय करता? का? बाबा, या लष्करात माझ्या धाडसाची गुणांची कदर नाही. सत्तू दाग करत म्हणाला. मग मी या लष्करात का राहू? मी वनवासी नाही, वतनदार आहे. माणसानं माणसाचं मत्सर करणं मला आवडत नाही. हा रॉबर्ट महाहलकट आहे. तो मला मानानं नोकरी करू द्यायचा नाही, म्हणून मी नोकरी सोडणार. आणि मग काय करणार? बाबानं विचारलं. काय करणार ते मी करून नंतरच सांगेन, सत्तू उतरला. कुंजला जाईन. तिच्या कुशीत मला कसलाच जाच नव्हता. बाबा सद्गतीतून म्हणाला, मात्र मला वाटतं
तुम्ही नोकरी सोडू नये. मला बी वाटतं की आपली कुमत चांगली आहे, पण काय करू, तिथं नुसती भीक मागायची पाळी येते. म्हणून तर मी ही नोकरी करतोय. पोराबाळांची लय सवय होती, पण काय करू, आम्ही गरीब माणसं. शेंडी धरली तर बोडकी आणि हात धरला तर रोडकी. काय करणार, म्हणूनच नोकरी करावी लागते. खरं आहे तुझं. सतूला आपल्या गतजीवनाची आठवण झाली. दारिद्र्य आणि आईची धावपळ त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिली. तो म्हणाला, बाबा, मी फार वाईट दिवस पाहिले आहेत, पण काय करू, मला हा जाच सहन होत नाही. मला इथं नोकरी करणं जमणार नाही. बाबा थोडा वेळ गप्पा राहिला. काही क्षण विचार करून तो म्हणाला, शहाण्याचं चाकर व्हावं, पण अडाण्याचा धनी होऊ नये. असं म्हणतात, इथे मी आता राहिलो तर एखाद दिवशी मी स्वतःच कसल्या तरी संकटात सापडण्याचा संभव आहे. बर, जे बरं दिसेल ते करा, बाबा म्हणाला. मेरीबाईला काय सांगू? मेरीला माझा नमस्कार सांग, सत्तू गैरून म्हणाला. आणि हेही सांगा की तुम्ही वेळोवेळी माझं कौतुक केलं, त्याचा परिणाम वाईट झाला. त्यामुळेच रॉबर्ट चिडला की त्यानं माझा पुन्हा पुन्हा अपमान केला. मी त्याच्या प्रेमाच्या आड येतोय असा त्याचा समज होऊन बसला आहे. बर, बाबांनी मान डोलवली आणि सतूचा निरोप घेतला. सतूचं मन उठलं होतं, ते आता कुंजकडे धाव घेत होतं. तो तसा सरळ कचेरीत गेला आणि नोकरीचा राजीनामा देऊन मोकळा झाला. मग तो दादू मांगाकडे गेला. त्याचा निरोप घेऊन त्यानं सामानाची आवरावर केली. आता एकदा मिरीची भेट घ्यावी म्हणून तो वेलेस्ली साहेबाच्या बंगल्यावर पोहोचला. त्याला पाहताच मिरी चटकन उठली, गोड हसली. पण सत्तूनं नोकरी सोडल्याचा एक तास तो कावळली. तिचे डोळे भरले. बाबालाही वाईट वाटलं. मिरीने सत्तूचं मन वळवावं, त्याला गळ घालावी, वेलेस्ली साहेबाला सांगून सत्तूला पुन्हा नोकरीवर ठेवून घ्यावं, असा विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. परंतु मिरीला सत्तूच्या करारी मनाची कल्पना होती. तिने सत्तूचं मन वळविण्याचा प्रयत्न केला नाही. ती म्हणाली, आता कुठं जाणार? कुंजला. घरी कोण कोण आहे? फक्त आई आहे. बहीण? नाही. आणि दुसरं कोणी? माझं लग्नच झालेलं नाही. ती हसली, पण तिच्या मुद्रेवर आनंदाचा लवलेशही नव्हता. काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलत होती आणि लटकत हसत होती. ती म्हणाली, आता पुन्हा कधी भेट? तो प्रश्न ऐकून सत्तू अस्वस्थ झाला. शून्यात कुठेतरी पाहत उत्तरला, आता तरी सांगता येणार नाही. आपली पुन्हा भेट कधी होईल ते. मग पुन्हा आपली भेट होईल की नाही हेही सांगणं कठीण आहे. मी सांगते, मी चटकन म्हणाली. आपली भेट पुन्हा नक्की होईल. आणि हे पहा, बाबांनी मला सगळं काही सांगितलं आहे. त्यावरून मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. माझं रॉबर्टवर व दुसऱ्या कुणावरही मुळीच प्रेम नाही. तेव्हा मी तुमचं कौतुक केल्यामुळे रॉबर्टच्या मनात मत्सराची आग पेटली असं म्हणायला काहीच आधार नाही. मला माझा दर्जा समजतो. आणि एक करा, माझ्याबद्दल मनात किलमिश ठेवू नका. माझ्यामुळे तुमची नोकरी गेली अशी समजूत करून घेऊ नका. तुम्ही कुठेही असा, पण सुखात असा, असंच मी देवापाशी मागणं मागत राहीन. या शब्दांनी सतूला भडभडून आलं. तो ताडकन उठून उभा राहिला. लष्करी सवयीनुसार छाती काढून तो मीरीला म्हणाला, मी निघतो. नमस्कार. नमस्कार, मीरी हात जोडून म्हणाली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फार अवखळ आहात. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की कुठलीही गोष्ट पूर्ण विचार करून मगच करा. आणि कधी कसलीही गरज लागली तर मला कळवा. संकोच करू नका. एकतर तुम्ही शक्यतो कसल्याही अडचणीत येऊच नका, आणि अडचण आली तर माझी आठवण ठेवा. धन्यवाद. सत्तूनं निश्वास टाकला. तो म्हणाला, मी तुम्हाला विसरणार नाही.
मी निघतो आता. धन्यवाद.